इंटरेस्ट असं तरुणांना नाही असं वाटतंय का? सर्वप्रथम खूपच एक्साइटिंग, फारच आकर्षणीय, फारच प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी ज्या पुढं आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत त्याची तयारी करणारा हा टॉपिक आहे. तर क्लायमेट पण ह्या टॉपिकसाठी ऐकण्यासाठी चांगलं आहे. मोरं पण बॅकग्राऊंड म्युझिक देत आहेत आपल्याला. पण जास्त आयडिया मनामध्ये घेऊ नका, नाही ही तयारी आहे, पूर्व तयारी आहे. एनिवेज, आज क्रिकेटची थोडी भाषा वापरतो. आपल्यामध्ये रन रेट, रिक्वायर्ड रन रेट जी आहे ती कमी आहे मॅच जिंकायला. असे किती आहेत बरं? म्हणजे 18 ते 25 वयोगट. म्हणजे ज्यांना मॅरेजसाठी अजून अवकाश आहे. 18 ते 25 किती आहेत? ओके. तर तुमचा रन रेट किती असेल मॅच जिंकायला? रिक्वायर्ड रन रेट 6चा 7चा? 25 ते 35 किती आहेत? 10चा रन रेट. येस येस, ओके. मग आठवड्यातून किती वेळेस घरी असतं? कधी करणार लग्न, कधी करणार लग्न? कोण चहा पोहे जे आहेत ते खाणं सुरू झालेलं आहे का? हा, एकाचं तर ठरलेलं आहे, मी ऐकलं सकाळीच. ओके, मग तुमचा 10चा रन रेट आहे. खूपच बारकाईने मग तुम्हाला ही जी पूर्व तयारी आहे ह्याचं ऐकायला लागेल. आणि मग 12चा रन रेट, 35 पासून पुढे कोण आहे का? कोणच हातवर करणार नाही. मग त्यांना तर मग पांड्यासारखं कोणतरी लागेल फिनिशिंगसाठी. एनिवेज, कुठेही तुम्ही आहात तरी हा जो मुद्दा आहे, हा जो टॉपिक समजणं फार गरजेचं आहे. आणि इवन तुमच्या विवाहाला अजून 5 वर्ष वगैरे किंवा 10 वर्ष अजून असतील, आपल्याला माहीत नाही देवाची योजना. पण हे जे सत्र आहे, हे जे शिक्षण आहे, हे आपल्या मनात जाऊ देणं, आपल्या हृदयामध्ये ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण फारच असं कुटील आणि विपरीत अशा पिढीमध्ये आपण राहत आहोत. आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि मग सुरुवात करूया. हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो ह्या सुंदर सकाळबद्दल. देवाप्पा, आम्ही तुझ्या वचनाकडे येत असताना तूच आम्हाला शिकव, आमचे आध्यात्मिक नेत्र तू उघड, आम्हाला स्वर्गीय ज्ञान व शहाणपण दे. कारण देवाप्पा, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आत्म्यापासूनच आम्हाला येऊ शकतात. विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. अजून एक इंडिपेंडन्स डे तो आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. आणि आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशावर तुझी शांतता यावी. आमचे सर्व लीडर्स वरपासून खालपर्यंत जे आहेत त्यांना तुझं संरक्षण, तुझं नियंत्रण, कृपेचं नियंत्रण त्यांच्यावर असू दे. आणि त्यांना तू सहाय आणि कृपा पुरव. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्त त्याच्या गोड जिवंत नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. तर ही जे मटेरियल जे आहे ते माझं आहे, पण सुंदरची जी स्लाईड बनवण्याची जी कला आहे, आपले संदेश मंडलिक आहेत आपल्यामध्ये, त्यांची आहे. तर देवाला धन्यवाद देतो की सुंदर स्लाईड पण त्यांनी तयार केलेली आहे. तर आपण गॉड्स डिझाईन फॉर मॅरेज, देवाची जी योजना आहे विवाहाबाबत ते बघणार आहोत. जे मुलं असतात, आज सकाळीच आपण ऐकलं की बी लाईक मेन, जे पुरुष असतात त्यांना इंजिनिअरिंगमध्ये फार रस असतो. विशेष करून गाड्या ज्या आहेत त्याची जडणघडण कशी केलेली आहे, त्याची डिझाईन कशी केलेली आहे, त्याचा फार इंटरेस्ट असतो. वैवाहिक जीवनामध्ये एक टिप तुम्हाला देतो मी, की आपण जात असताना रोडवर जी गाडी पाहतो, फारच कमी मात्रामध्ये दिसणारी ती गाडी असेल, फॉर एक्झाम्पल रोल्स रॉयस किंवा मोठमोठ्या ज्या गाड्या आहेत, महागड्या गाड्या, लगेच पुरुष जे आहेत ते नोटीस करतात त्याची डिझाईन किती सुंदर आहे, त्याची इंजिन कपॅसिटी वगैरे वगैरे. पण स्त्रियांना मला वाटतं एवढं रस नसतो त्या कारच्या मेक आणि मॉडेलमध्ये. पण गार्डनमध्ये जात असताना जे फूल आहे ते कोण बरं नोटीस करतं सर्वप्रथम? किंवा शॉपिंग करत असताना जे दागिने जे आहेत, नवीन प्रकारचे काही दागिने आलेले आहेत, ते स्त्रिया ज्या आहेत आपल्या सिस्टर्स त्या पटकन नोटीस करतात. तर आपल्याला दोघांना डिझाईनमध्ये रस असतो. योजना रचना किती सुंदर आहे
आपण थांबून ती निहाळतो, ती पाहतो, तर किती जास्त प्रमाणे देवाने जो विवाहाचा विधी जो निर्माण केलेला आहे आणि तो कुठतरी प्रगटीकरणामध्ये कुठतरी इथून चालू होत नाही, तर आदान बागेमध्ये जो आहे विवाहाचा विधी जो आहे तो निर्माण केलेला आहे. त्याची रचना, त्याची डिझाईन किती अद्भुत आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि ते अभ्यासणं महत्त्वाचं आहे. तर ते सर्वप्रथम आपण पाहणार आहोत आणि मग आपण पुढे जाणार आहोत. तर स्लाइड चेंजर थोडंसं. ओके, सर्वप्रथम का बरं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण, वैवाहिक जीवनाचं शिक्षण जे आहे का बरं गरजेचं आहे? तुम्हाला काय वाटतं, हे गरजेचं आहे का नाही? प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक कामाच्या ठिकाणी आपण जेव्हा नवीन जातो तर पहिल्या दिवशी ओरिएंटेशन देतात. पहिल्या दिवशी सर्व कामकाज कसं असणार आहे किंवा कॉलेज कसं असणार, सब्जेक्ट कसे असणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली असते. पण बरेचसे जे आहेत ते पटकन घाईघाईने लग्न करतात, पण जे विवाहाचं टीचिंग घेतलं पाहिजे, समजलं पाहिजे विवाहामध्ये, ते समजून घेत नाही. तर का गरजेचं आहे समजणं? कारण तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये कोणची कम्युनिटी सगळ्यात जास्त घटस्फोट त्या कम्युनिटीमध्ये होत आहेत? ख्रिश्चन कम्युनिटी. महाराष्ट्रामध्ये पण सगळ्यात जास्त घटस्फोट, डिवोर्स कुणाचे होत आहेत? ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये होत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यावर मराठी शिक्षण म्हणजे अवेलेबल नाही आहे. तुम्ही गुगलवर मराठीमध्ये जर का शोधायचा प्रयत्न केला की मला विवाहाची तयारी बायबलप्रमाणे करायची आहे, बायबलकडून शिकायचं आहे की काय आहे विवाहाची रचना, तर फार कमकुवत असे रिसोर्स अवेलेबल आहेत. आणि आपण पाहतो की हे फार महत्त्वाचं कारण आहे की अशक्त कुटुंब जे आहेत ते मग त्याच्यामुळं अशक्त मंडळ्या होतात आणि अशक्त मंडळ्या आपल्या समाजावर फारसा प्रभाव पाडू शकत नाही. हा तिसरा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जे प्युरिटन लोक जे आहेत ते म्हणायचे की माझं जे कुटुंब माझ्या समोर आहे ते मिनी चर्च आहे, छोटं चर्च आहे, आणि आठवडाभर मी त्या चर्च संगती वेळ घालवतो आणि मग रविवारी खऱ्या चर्चला आपण जातो, तिथं विश्वासणाऱ्यांचा समूह असतो. पण प्युरिटन लोक जे आहेत त्यांच्या कुटुंबाला एक मिनी चर्च, एक छोटं चर्च जे आहे ते समजायचे. तर जर का आपलं कौटुंबिक जीवन जे आहे ते अशक्त असेल तर मग काय होणार? मंडळ्या ज्या आहेत त्या अशक्त असणार, आणि मंडळ्या जर का आध्यात्मिक रीतीने अशक्त असल्या तर मग समाज जे आहे ते अशक्त, त्याच्यावर फारसा प्रभाव तुम्ही पाडू शकणार नाही. पण जर का मंडळ्या ज्या आहेत आध्यात्मिक रीतीने बलवान होत चाललेल्या आहेत तर मग त्या मंडळ्या ज्या आहेत चर्चेसमध्ये खूप सुंदर रीतीने कार्य करू शकतात. शिष्यत घडवणं, सेवा करणं, दानं, त्यांची आध्यात्मिक दानं उपयोगी आणणं, शिक्षण देणं, मार्गदर्शन देणं. आपल्याला अपोलो जो आहे त्याला कुणी शिकवलं? अक्विला आणि प्रिसिला यांनी प्रभूचे मार्ग अजून सखोल रीतीने शिकवले. आणि मग चर्च जेव्हा भक्कम होतं तेव्हा चर्चचा प्रभाव कुठं पडतो? अजून अधिक रीतीने समाजावर. तर आहे का नाही महत्त्वाचं कारण? जागी राहण्यासाठी आज महत्त्वाचं कारण आहे की नाही? आहे, बरोबर. तर ह्या कारणामुळं आपण लक्ष देऊ आणि पुढच्या ह्याला जाऊ आपण, पुढच्या स्लाइडला. ओके, त्याआधी जग जे आहे ते कसं बरं पाहतं मॅरेजची डिझाईन, किंवा जगाची व्याख्या काय आहे मॅरेजबद्दल, विवाहाबद्दल? कोणी उत्तर देऊ शकेल का? तुमचे मित्र मैत्रिणी सकारात्मक रीतीने पाहतात विवाहाकडे का नकारात्मक रीतीने पाहतात? का तुम्ही बोलतच नाही विवाहाबद्दल? काय सकारात्मक का नकारात्मक? सगळ्यात जास्त कशाबद्दलचे जोक असतात, विनोद? विवाहाबद्दल. आपला मित्र जो आहे विवाहाची तयारी करत असेल, मैत्रीण, तर मग कुठून सगळीकडून जोक होतात त्यांच्यावर, बरोबर की नाही? तुझं कल्याण होणार आहे, तुझं बँड वाजणार आहे. जुन्या काळामध्ये मी चेन्नईमध्ये काही दिवस राहिलो, तिथं
विवाहाला कल्याणम म्हणतात आणि जुन्या काळामध्ये खरंच ते कल्याणम मानायचे की ह्याचं कल्याणम झालंय म्हणून. पण आज तुझं कल्याण झालं म्हणजे आपण नकारात्मक रीतीने वापरतो. तर जग जे आहे ते म्हणतं की तू सगळी मौज मजा आत्ता कर, सगळ्या ज्या वासनांमध्ये तू आत्ता राहा, आणि मग खूप फोर्स झाला कुटुंबाकडून आणि 32, 33, 35च्या तू पोहोचला आणि काही सेविंग वगैरे तुझे असतील वगैरे वगैरे, मग फोर्सफुली धक्केबुक्के मारून तू विवाहामध्ये पड. कारण तू तिथं अडकला आणि तू त्या विवाहामध्ये पडला तर मग तुझं काही खरं नाही. पूर्ण लाईफ तुझं चेंज होईल, पूर्ण लाईफचं वाटोळं होईल असं जग सांगतं. बरोबर की नाही? हो की नाही? काय बाबा तुम्ही एकदम क्लीन बोल्ड सारखे बघत आहात. ते रनरेट बिनरेट सगळे विसरून गेला तुम्ही. क्लीन बोल्ड झाला की काय? अजून भरपूर शिकायचं आहे, धक्कादायक गोष्टी शिकायच्या आहेत. ओके. तर जग जे आहे ते म्हणतात की काहीतरी हे मानवी जडणघडण आहे, मनुष्याकडून हे घडवलेलं आहे. समाज जे आहे पारंपरिक रीतीने कितीतरी वर्ष जे आहे एक पुरुष व स्त्री तरुण जेव्हा होतात त्यांना धरतात आणि ह्या विवाहाच्या विधीमध्ये ढकलून देतात ह्या जीवनामध्ये. तर जग जे आहे ते म्हणतात की हे मानवी काहीतरी घडवलेलं आहे. आणि मग काहीतरी दोन्ही जे कुटुंब आहेत काहीतरी अग्रीमेंट करतात. पण जर का सगळं विपरीत व्हायला लागलं आणि वेगळं व्हायला लागलं तर आपण इझिली कॅन्सल पण करू शकतो ही ॲग्रीमेंट. टिम केलर एक उदाहरण देतात की आपल्या घराच्या शेजारी एक दुकान असेल, घराच्या रस्त्याच्या पलीकडे एक दुकान असेल आणि बरेचसे वर्ष आपलं नातं आहे, पण तो जो रस्ता आहे तो फार बिझी आता झालेला आहे, खूपच ट्रॅफिक त्या रस्त्यावर वाढलेलं आहे. पण काय करायचं, आपल्याला किराणा आणि सगळं सामान वगैरे विकत घेण्यासाठी दरवेळेस तो रस्ता पार करून जायचा असेल आणि 10 वर्ष गेले आणि तुमचं जे नातं आहे चांगलं आहे त्या दुकानदारासंगती. पण जेव्हा 10 वर्षानंतर आपल्या शेजारीच एक दुकान उघडतं आणि ते अगदी सुंदर दुकान असतं आणि भरपूर डिस्काउंट, भरपूर ऑफर त्या दुकानामध्ये आहेत आणि आता रस्ता ओलांडून जायची काही गरज पडत नाही, तर आपण काय करतो, ते नातं जे आहे इझिली तोडून टाकतो. का? कारण आपल्याला आता सोयीचं काहीतरी जवळ मिळालेलं आहे. तर जगाच्या विचारसरणीप्रमाणे विवाह पण असाच आहे की जोपर्यंत सोयीचं आहे, जोपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत आनंद मिळत आहे, जोपर्यंत सगळं जे आहे दोघं पैसे आणत आहेत आणि चालवत आहेत बाबा दोघं मिळून, तोपर्यंत चांगलं आहे. पण काहीतरी अडीअडचण आली, काहीतरी प्रॉब्लेम आले, काहीतरी नकारात्मक गोष्ट आली तर मग सोयीच्या नुसार आपण काय केलं पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. जग जे आहे फक्त एक सोशल अरेंजमेंटमधून ते पाहतं, एक दिवसावर फोकस असतो. बरोबर की नाही? जगाच्या विचारसरणी नुसार एका दिवसावर किंवा रात्रीवर फोकस असतो की त्याबद्दलच आहे विवाह, आणि वैवाहिक जीवन विसरून जातात लोक, जगाचे लोक. पण तो दिवस लय भारी पाहिजे. मग त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये काही हो, भांडण हो, तंटा हो, सगळे प्रॉब्लेम हो, ते राहू द्या बाजूला, पण तो दिवस फार धूमधाम पाहिजे. 1000 ते फटाक्यांची लढ आपण उडवायची, 1000 नाही 10,000. बरोबर की नाही? 12 वाजेपर्यंत धूमधाम मजा सगळं करायची. तर तो फोकस जो आहे जगाचा फक्त इथंच असतो. पण जगाचाच काय, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये पण तसं आपल्याला पाहायला भेटते. आपल्या अवतीभोवती ख्रिस्ती जगामध्ये असं पाहायला भेटते का? हो की नाही? तर ह्याचं कारण आहे की खरंच बसून सखोलात्मक रीतीने बायबल काय शिकवतं, देवाची जी विवाहाची रचना आहे त्याबद्दल शिकवलं जात नाही. बऱ्याचशा चर्चेसमध्ये तरुणांना प्री मॅरिटल म्हणजे बसून 5-6 वेळेस त्यांच्यासंगती बसून बायबल काय सांगतंय, काय असं तुझं आता जीवन कसं दिसणार आहे, तुझी भूमिका काय आहे, कसं तुम्हाला दोघांना देवाची कृपा जी आहे ती लागणार आहे, त्याबद्दलचं मार्गदर्शन दिलं जात नाही. म्हणून बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटतात मॅरेजमध्ये, विवाहिक जीवनामध्ये. तर आज मी तुम्हाला जी रचना आहे त्याकडं जाण्या अगोदर आपण डेफिनिशन, व्याख्या काय आहे ती पाहणार आहोत. विवाहाची व्याख्या काय आहे? जग म्हणतं की सोयीचं आहे, जोपर्यंत आनंद आहे तोपर्यंत चालवून घ्या, आणि आनंद निघून गेला तर तोडून द्या आणि सोडून द्या. बरोबर की नाही? पण बायबलप्रमाणे व्याख्या काय असेल बरं?
विवाहाची. आणि जर का आपल्याला व्याख्या बनवायची आहे विवाहाची, ख्रिस्ती विवाहाची, तर कुठं जायला पाहिजे, कोणत्या शास्त्रभागाकडे जायला पाहिजे आपण सर्वप्रथम? काय वाटतं तुम्हाला? उत्पत्ती 2, बरोबर. तुम्ही कोणचं म्हणत होते? करंथीकरास पत्र. ओके, तिकडं पण आहे शिक्षण वैवाहिक जीवनाबद्दल 7व्या अध्यायामध्ये, बरोबर. तर उत्पत्ती 2 मध्ये, कारण उत्पत्तीचं पुस्तक जे आहे सर्व सुरुवातीबद्दल आहे, सगळ्या गोष्टींचा उगम, ह्या जगाचा उगम कसा झाला, आणि मग वैवाहिक जीवनाचा उगम पण कसा झाला आणि देवाने ते कसं घडवलं त्याबद्दल तो आहे. तर आपण एक काम करूया, उत्पत्ती 2 जो आहे 15 ते 25 काढा बायबलमध्ये, आणि तुमच्या रोमध्ये, तुमच्या बेंचवर जे आहे तुम्ही थोडंसं विचारविनिमय करा. पहिली गोष्ट म्हणजे उत्पत्ती 2 15 ते 25 काढा. तुम्हाला 2 मिनिट देतो मी ते वाचायला. आणि तुमच्या बेंचमध्ये जे बसलेले आहेत, रोमध्ये जे बसलेले आहेत, त्यांना हे प्रश्न विचारा. जागो ग्राहक जागो. समजलं? तुमच्या बेंचवर जे बसलेले आहेत, तुम्ही सर्वप्रथम तो शास्त्रभाग वाचा. ओळखी नाही झाल्या वाटतं बेंचवर कोण कोण आहे? सगळे अनोळखी व्यक्ती आहेत का बेंचवर? तरी तुम्ही मैत्री करू शकता, तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता, थोडीशी मैत्री होईल. उत्पत्ती 2 15 ते 25. तर तुम्हाला विवाहाची व्याख्या काढण्यासाठी हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. विवाहाची रचना कोणी केली? बापरे, तुमची मान इकडं वळतच नाही, इकडं तिकडं नुसतं खाली आहे. तुमच्या बेंचवर विचारा. बघा इकडं तिकडं जरा विचार विनिमय करा. आदवयच्या बेंचवर सगळं माहीत असेल. आदवय खूप एक्सपर्ट झाला असेल ह्या मुद्द्यावर. विवाहाची रचना कोणी केली? विवाहामध्ये कोण एकत्र येऊ शकतात? ओके, एक स्त्री आणि अनेक पुरुष नाही, एक स्त्री आणि एक पुरुष त्या ईदन बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आदामाची कोणती समस्या देवाने सोडवली? हो, पण त्याच्या अगोदर आदामाची परिस्थिती काय होती? जे आवडलं नाही देवाला, तो एकटा होता. ओके, तर बघा तुम्ही विचार करा, संदर्भामध्ये देवाने विश्व घडवलेलं आहे. आदामाने हवेला अतिउंच भाग म्हणून आणि विश्वावर म्हणजे जगावर जबाबदारी दिली, विश्वावर नाही जगावर, म्हणजे ह्या पृथ्वीवर जबाबदारी दिलेली आहे. उपराजा त्याला बनवलेला आहे आणि कामकाज दिलेलं आहे. आदान बाग जी आहे ती सुंदर बाग बनवलेली आहे. तिथं देवाचं जे फेलोशिप जी आहे ती तो अनुभवणार होता. त्याची मशागत करण्याचं काम दिलेलं आहे. एवढं सगळं दिलं तरी देव काय म्हणत आहे? हे चांगलं नाही. तो एकटा असणं हे बरं नाही आणि चांगलं नाही. तर बायबलमध्ये सर्वप्रथम जे सर्व भलं आहे, भलं आहे, भलं आहे असं देव बोलला, पण आता तो म्हणत आहे की चांगलं नाही. तर ती समस्या कोणची होती? तर एकटेपणाची समस्या होती. ओके, मग योग्य मदतनीस असणे हे स्त्रियांसाठी अपमानजनक आहे का? प्रत्यक्षात ते काय दाखवते? अपमानाचा शब्द आहे का तो? योग्य सोबतीन किंवा योग्य मदतनीस. तुमच्या मनात काय येतं मदतनीस म्हटल्यावर? सहाय्यक. पुरुष मंडळीच्या मनात काय येतं? पहिली गोष्ट म्हणजे योग्य म्हटलेलं आहे. म्हणजे प्राणी मात्रामध्ये त्याला ती सोबतीन सापडणार नाही. प्राणी मात्रामध्ये त्याला अनुरूप अशी, मूळ भाषेमध्ये फेस टू फेस म्हणजे काय?
की सर्वतोप्रती जसा तो आध्यात्मिक आहे तसं ती पण आध्यात्मिक. जसं तो एकदम ज्ञानी आणि विद्वान आहे, त्याचे इंटलेक्ट जे आहे प्राणी मात्रापेक्षा जास्त दिले तसं ती पण असणार. पण मदतनीस म्हटलेला आहे. हा जो शब्द आहे तो एजेर शब्द आहे, तिथून एजरा हा शब्द येतो आणि खरंच सहाय्यक सपोर्ट असं त्याच्या जीवनामध्ये तिला देव बनवणार आहे. म्हणजे काय की त्याच्या जीवनामध्ये जी आज्ञा दिलेली होती देवाने, जा आणि फलद्रूप हो, ह्या पृथ्वीवर तू वर्चस्व मिळव, ही जी आज्ञा आहे ती पुरी करण्यासाठी तो अपुरा पडणार आहे. त्याच्यासाठी त्याला एक योग्य सोबतीन, एक योग्य मदतनीसची गरज आहे. तर हा शब्द अपमानजनक आहे का उलट स्त्रीचा आदर करणारा शब्द आहे? आदर करणार आहे, कारण याहवे देवाच्या लोकांचा मदतनीस आहे असं व्याख्या जुन्या करारामध्ये आहे आणि तोच शब्द याहवे देवासाठी वापरलेला आहे. म्हणजे याहवे आमचा सहाय्यक आहे, त्याच्या विना आम्ही अपुरे आहोत, त्याचा तसा अर्थ होतो. तसंच वैवाहिक जीवनामध्ये देव काय करत आहे, एक अनुरूप असं मदतनीस आणि सहाय्यक तिला बनवत आहे. तर जे आपल्यामध्ये मॅरिड आहेत, एक दोन आहेत, त्यांना मी विचारू इच्छितो की होती का मदत बाबा जीवनामध्ये? काय वाटतं? कशा कशा रीतीने स्त्री जी आहे ती अद्भुत अशी सहाय्यक आणि मदतनीस असते आपल्याला? कोणत्या कोणत्या प्रकारे? विशेष करून नवीन बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा 1-2 वर्ष आपल्याला झोप मिळती, पुरुष मंडळीला झोप मिळते की ना, थोडी तरी मिळती. पण आईचे कसं होतं, पूर्णपणे संगोपन, त्या बाळाचं संगोपन करण्यामध्ये पहिले 2-3 वर्ष फार कठीण जातात. आणि मग आपल्याला फ्रेंडशिप आणि आपल्याला जे अनुरूप सहाय्यक आणि सोबतीन लागते. आपल्याला वाटतं की पुरुष मंडळी जे आहेत ते फार असे धष्टपुष्ट आहेत, इवन इमोशनल रीतीने, भावनिक रीतीने एकदमच कडक आणि त्यांना कशाचीच गरज नाही. पण जेव्हा ते संघर्षात जातात आणि कठीण परिस्थितीत जातात, त्यांना कुणाची गरज पडते ते दाखवत नाही की आम्हाला तिची गरज आहे. पण बऱ्याचसे जे लोक आहेत त्यांना खूप पाठबळ मिळालेलं आहे तिच्याकडून, त्यांच्या पत्नीकडून. एक दिवस लुथर मला वाटतं ते फार निराशाजनक रीतीने त्यांचा चेहरा पडलेला होता 2-3 दिवस. तर त्यांची पत्नी जी आहे एक दिवस ब्रेकफास्टला सकाळी उठली, कॅथरीन तिचं नाव होतं, आणि ती काळा ड्रेस घालून बसली तिकडं नाश्त्याला. तर मग लुथर म्हटले, कोण आपल्या चर्चमध्ये कोण मेलंय नाही का आज काळा ड्रेस घालून बसलेली आहे? तर ती म्हटली की नाही, जणू काही लुथरच्या देवच मेलाय अशा रीतीने लुथरचा चेहरा पडलेला आहे. जणू काही देव त्याच्यामध्ये आपल्याला आशाच नाही अशा रीतीने लुथरचा चेहरा पडलेला आहे, म्हणून मी काळा ड्रेस घालून बसलेले आहे. तर एकदम वेगळ्या रीतीने तिने एक प्रकारे एक लेसन, एक महत्त्वाचं सत्य त्यांच्याकडे आणलेलं आहे. पण लुथर मागं वळून त्याच्या पुस्तकामध्ये म्हणतात की तिची किती मदत झाली त्याच्या जीवनामध्ये. विवाहापूर्वी लुथर जे आहे वर्षानुवर्ष त्यांचा बिछाना बदलत नव्हते, माहिती आहे का? बॅचलर लाईफ, वर्षानुवर्ष त्यांचं जे बिछाना, जे सगळं काही राहणीमान एकदम बॅचलर सारखं होतं. कधी गेलेत का तुम्ही बॅचलर पुण्यामध्ये, जेव्हा जे तरुण येऊन राहतात त्यांच्या घरामध्ये कधी गेलेले आहेत? एकदा मी आणि माझी पत्नी घर शोधायला गेलो होतो एका फ्लॅटमध्ये. बाहेरून ती सोसायटी वगैरे सगळं चांगलं दिसत होतं, पण तिथं 3-4 जे IT वाले जे आहेत सगळे सिंगल म्हणजे अविवाहित पुरुष राहत होते. आणि अक्षरशः पिझ्झाचे जे डब्बे काय काय मागवलेलं जेवण बिछाने इकडं तिकडं पडलेले आहेत. आणि असं आम्हाला असं जावं लागलं सगळ्या पसाऱ्यामधून ते घर पाहण्यासाठी. पण जेव्हा ती येते तेव्हा ती काय करते, ते घराचं पूर्ण हेच पिक्चरच बदलते, बरोबर की नाही? एक सुंदर राहण्यासारखं ते घर ती बनवते. कधी कधी इतकं काही ती एक्साइट असते की 1 आठवड्यानंतर आपण आलो आणि आपली सवय असते की फ्रीज दार उघडण्याचं इकडं, पण तो फ्रीजच चेंज झालेला असतो. कारण ती जे आहे नेहमी चेंज करत असते फर्निचर हे ते. तर भावनिक रीतीने खूप मोठा आधार असते. देवाचं वचनाची आठवण करून देते आपल्या पतीला आदरणीय रीतीने. मुलांचं संगोपन, मग घर जे आहे एक सुंदर ठिकाण असावं,
त्याच्यासाठी ती परिश्रम घेते, तर विविध रीतीने ती काय करते, एक योग्य मदतनीस म्हणून त्याच्या जीवनामध्ये असते, जेणेकरून जे देवाने आज्ञा दिलेली आदामाला ती तो पुरी करू शकल. बरं, पुढचा प्रश्न काय आहे की शस्त्रक्रियेनंतर आदामाची प्रतिक्रिया आपल्याला काय शिकवते? काय प्रतिक्रिया होती शस्त्रक्रिया जेव्हा झाली, आदामाची फासळी काढली ना, तर आदाम रडायला लागला का तिकडं? ओके, तो म्हटला माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस. तर आदामाला समजलं, देवाने त्याला एका प्रक्रियेतून नेलं की सर्व प्राणी मात्राला नावं द्यायचे, आणि त्या प्रक्रियेमध्ये आदामाला समजलं की मला अनुरूपशी सोबतीन आणि मदतनीस ह्यामध्ये मिळत नाही ह्या प्राणी जगामध्ये. आणि मग त्याला गाढ निद्रेत देव पाडतो, त्याची शस्त्रक्रिया होते, त्याच्या हाडातून स्त्रीला घडवण्यात येतं आणि तो काय करतो, कवितेमध्ये फुटतो. बायबलमधली ती पहिली कविता आहे. हे पहा आता माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस. म्हणजे आदामाला समजलेलं आहे की ज्याच्या मी फार गरजेत होतो अशी सोबतीन आता मला मिळालेली आहे, अशी मदतनीस मला मिळालेली आहे, ती माझ्या अनुरूप आहे. आणि माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस, इब्री भाषेमध्ये आपल्या जीवनामध्ये सगळ्यात सखोलच्या नात्याबद्दलचा तो शब्द आहे, हाडातला हाड आणि मांसातलं मांस. आणि आता माझ्यातून ती घडवलेली आहे आणि माझ्यासाठी ती घडवलेली आहे. तर खूप सुंदर रीतीने तो कवितेमध्ये फुटतो. मग त्याच्या पुढे मोशे काय बरं लागूकरण सांगत आहे देवाच्या लोकांना इकडं? तर ह्यास्तव की देवाने तिला हाडातला हाड आणि मांसातलं मांस बनवलेलं आहे, माझ्या शरीराचा भाग बनवलेला आहे. तर म्हणून पुरुषाने सोडणे व जडणे, बायबल जर का तुम्ही बरोबर वाचलं तर स्त्री जी आहे ती सोडतेच आपल्या घराण्याला आणि त्याच्याकडे येते, पण तिथं कुणी सोडायला पाहिजे? पुरुषाने सोडणे व जडणे. आता त्या काळामध्ये इस्रायलमध्ये एका तंबूतून पुरुष जो आहे बाहेर निघायचा आणि एक वेगळं फॅमिलीचं युनिट स्थापित करायचं, जरी ते एकाच परिसरामध्ये राहायचे. आणि वृद्धापकाळामध्ये आपल्या आईवडिलांना आपण विसरू नये, त्यांचा अवमान करू नये, हे सगळं खरं आहे. पण तरी देवाच्या नजरेमध्ये एक नवीन कौटुंबाची स्थापना झालेली आहे आणि पुरुषांनी हे समजून घेतलं पाहिजे की लिव्ह आणि क्लीव्ह, रूथने हा शब्द वापरलेला होता आणि फारच जवळीकतेचा हा शब्द आहे. पण पुरुषांना बऱ्याचशा वेळेस हे कठीण जातं. आईचा स्वयंपाक त्याची एवढी सवय झालेली असती आणि त्या घरामध्ये असं मी आज रुटीन होतं. जितकं आपण मॅरेजला विलंब करू तितकं एका रुटीनमध्ये आपण सेट होऊन जातो. आणि आई विशेष करून आपल्या आईवडिलांच्या घरात राहत असो तर तिथं मग जबाबदाऱ्या घेणं ह्यामध्ये आपण टाळाटाळ करतो, कारण सगळं आईवडील पाहत आहेत. पण इथं देव आता नवीन कुटुंबाची स्थापना इथं पाहत आहे आणि म्हणून पुरुषाने सोडणे व जडणे हे फार महत्त्वाचं आहे. तर आईच्या त्या पल्लूपासून निघून जबाबदारी घेणे आणि स्वतः आता ह्या नवीन कुटुंबाचा आध्यात्मिक प्रमुख देवाने बनवलेला आहे मला, हे समजून घेणे, ही जबाबदारी स्वीकारणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिथं मग एक देह हा शब्द म्हटलेला आहे. एक देवाचे सेवक म्हणतात की विवाहाच्या चर्चमध्ये ते दोन वेगळ्या वेगळ्या गेटमधून येतात, दोन वेगळ्या वेगळ्या दारातून येतात. पुरुष जे आहे ते विवाहाच्या अगोदर त्या चर्चमध्ये साईडच्या दरवाजातून येऊन थांबतात, बरोबर की नाही? आणि स्त्री जी आहे ती, वधू जी आहे ती एका वेगळ्या गेटमधून येते. पण जाताना ते एक म्हणून जातात बाहेर. जेव्हा ते जातात त्यांनी देवासमोर शपथा घेतलेल्या आहेत, देवासमोर करार केलेला आहे, देवाच्या लोकांसमोर करार केलेला आहे. आता ते दुसऱ्या दिशेने जातात का? बाहेर गेल्यावर पुन्हा एकदा असे वेगवेगळ्या दिशेने जातात का? नाही. आता जीवनभर ते जोडले गेलेले आहेत आणि मग शारीरिक रीतीने ते एक देह होतात, भावनिक रीतीने, सामाजिक रीतीने त्यांचे दोघांचे जे फ्रेंड्स आहेत आणि जे ओळखीचे जे आहेत नाते, तर मग आता दोघांचे एकच होतात. विवाहाचे चॅलेंजेस संगतीच, मग ते जे आव्हानं आहेत विवाहाचे ते संगतीच त्याला तोंड देतात.
मग आर्थिक ज्या निर्णय आहेत, 5 वर्षाचं आपलं प्लॅनिंग, 10 वर्षाचं प्लॅनिंग जे आहे ते आता सगळे निर्णय संगतीच करतात. आनंद पण संगतीच अनुभवतात आणि दुःख पण संगतीच ते अनुभवतात. आणि एकाचा दुःख जो आहे तो दुसऱ्याचा दुःख बनतो, एकाचा आनंद जो आहे तो दुसऱ्याचा. ते आनंद द्विगुणित करतात शेअरिंग करून आणि दुःख अर्ध करतात शेअरिंग करून एकमेकांना. आणि ते दुःख जे आहे वाटून एकमेकांचं ओझं वाहतात. तर ह्याला म्हणतात एक देह. फार सखोल हा शब्द आहे, एक देह होणं. आणि पावलाच्या मनामध्ये ह्याचं इतकं गांभीर्य आणि सुंदरता आहे की तो म्हणतो की जर का एक व्यक्ती वेश्यागृहामध्ये गेला तर आपण जे ख्रिस्तासंगती एक झालेलो आहोत, जणू काय आपण ख्रिस्ताला तिकडे घेऊन चाललेलो आहे तसं ते आहे. आणि जो लैंगिक आणि ह्या पापामध्ये राहतो, जार कर्माच्या पापामध्ये, ते इतकं घनिष्ठ संबंध तो असतो की ते पापाचा परिणाम जो आहे सारखं तसं जगल्यामुळं आणि वैवाहिक जीवन सिरियसली न घेतल्यामुळं आणि एक स्त्री तिच्या संगती जीवनभर विश्वासू रीतीने देवासमोर करार केल्यामुळं एक देह होणं आणि जीवनाचा रस आणि चॅलेंजेस आणि आव्हानं संगती त्याच्यामध्ये जाणं हे देवाची योजना आहे. पण जग जे आहे पूर्णपणे विपरीत करत आहे. तर हे जे प्रश्न आपण उत्तर त्याला दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की कशी व्याख्या बनवावी? मॅरेज कुणाची, विवाह कुणाचा आहे घडवलेला? देवाने घडवलेला आहे. आणि कोण आहे त्याच्यामध्ये कुणासाठी? एक पुरुष आणि एक स्त्री. आजकाल खूप आपल्याला क्लिअर राहावं लागतं. एक पुरुष आणि दुसरा पुरुष पण नाही, एक स्त्री आणि दुसरी स्त्री पण नाही, एक पुरुष आणि प्राणी मात्र पण नाही. काय ठिकाणी तर इवन वयीन जे मुलं आहेत ते पण धोक्यामध्ये आहेत. तर एक पुरुष आणि एक स्त्री त्यांच्यामध्ये कराराचं नातं आहे, कराराचं नातं आहे. एक बांधील आपण होतो एकमेकांशी देवासमोर. आणि ह्या पृथ्वीवर देवाच्या नात्यानंतर सगळ्यात सखोलचं नातं कोणचं असतं? तर विवाहाचं नातं. आपलं जे देवासंगती जे नातं आहे ते 1 नंबरवर. आणि जे सखोलचं नातं जे आहे त्याच्यानंतर ते आपल्या पत्नीशी असतं किंवा आपल्या पतीसंगती. का? कारण ही भाषा वापरलेली आहे बायबलमध्ये. काय भाषा वापरलेली आहे? सोडणे, जडणे आणि एक देह. तर सगळे अग्री का? देवापासून आहे, कुण्या मनुष्याने घडवलेलं नाही, देवापासून आहे. एक पुरुष आणि एक स्त्रीसाठी आहे आणि जीवनभर एका कराराच्या नात्यामध्ये, देवासमोर आणि देवाच्या लोकांच्या समोर केलेल्या कराराच्या नात्यामध्ये. आणि ह्या जगामध्ये ख्रिस्तानंतर दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात गूढ रहस्यमय असं ते नातं आहे, सगळ्यात सुंदर आणि घनिष्ठ ते नातं आहे. समजलं? व्याख्या समजली? मग काय छोटी मोठी गोष्ट आहे का विवाह? आपल्या मनामध्ये आत्तापर्यंत कितव्या क्रमांकावर होतं महत्त्व विवाहाचं? देव. मग काय दुसऱ्या क्रमांकावर? IPLची टीम. तिसऱ्या क्रमांकावर व्हिडिओ गेम. भरपूर व्हिडिओ गेम डाउनलोड करून ठेवलेत मोबाईलमध्ये, ते मला खेळायचे आहेत. चौथ्या क्रमांकावर मला भरपूर फिरायचं आहे, सगळ्या शहरांमध्ये सगळ्या ज्या रेस्टॉरंट आहेत तिथं मला जायचं आहे. आपली यादी, महत्त्वाकांक्षा, महत्त्वाची जी यादी आहे ती तशी असेल. जर का तशी असेल तर मग विवाहासाठी आपण तयार आहोत का? विवाहाचं गांभीर्य आपण समजलेलं आहे का? नाही. तर बायबल आपल्याला आज बोलवत आहे की हे बघा, देवाच्या नजरेमध्ये किती महत्त्वाचं आहे हे वैवाहिक जीवन. तर आता आपण अजून ह्याच्यामध्ये जाऊया की ह्या जडणघडण किंवा जी रचना आहे त्याबद्दल थोडंसं विचार करूया. तर कोणी विवाहाचं जे आहे निर्माण केलेले, रचना कोणी केलेली आहे? देवाने. आता उत्पत्ती 2 कडे आपण पाहिलं, पण हा देव उत्पत्ती 1 मध्ये कसा आपल्याला दिसतो? त्याच्या निर्मितीकडे पाहिल्यानंतर तो कोण आहे? सार्वकालिक आहे. तो घडवलेला आहे का? नाही. स्तोत्र 51 म्हणता, अनंत कालापासून अनंत कालापर्यंत तू देव आहेस. कोणी त्याला घडवलेलं नाही. त्रैक्य देव, असीमित, अनंतकालिक आपला देव आहे. आणि मग आपला देव काय आहे? सर्व ज्ञानी आहे. सर्व ज्ञानी म्हणजे काय बरं? कोण सांगेल? ऑल नोईंग. बरोबर.
सर्वज्ञानी म्हणजे आत्ता देवाला पॅसिफिक महासागरामध्ये कोणचा नवीन मासा जन्माला आलेला आहे ते माहीत आहे का? हो माहीत आहे. बरं, एक नवीन आपल्या गॅलेक्सी सोडून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये एक नवीन काहीतरी तारा जन्मलेला आहे, तो माहीत आहे का देवाला? हो, सर्वज्ञानी म्हणजे सर्व ज्ञान त्याला त्याच्या विश्वाचं आहे. आणि त्याचं ज्ञान जे आहे त्याच्या निर्मितीमध्ये पण आपल्याला पाहायला भेटतं की किती अद्भुत त्याची निर्मिती आहे. इथंच एक काय म्हणतो आपण, स्पायडरला काय म्हणतो मराठीमध्ये? कोळी. हां, इकडंच मी पाहिलेलं आहे. त्याने किती सुंदर ते बनवलेलं आहे आणि किती रंगबिरंगी तो आहे. तर ह्यामध्ये पण त्या DNA मध्ये कसं देवाने बनवलेले आहे, सर्व छोटे किड्यांपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत ते आपण पाहतो की त्याचं ज्ञान किती अद्भुत आणि असीमित असं आहे. त्याला सल्ला कोण देऊ शकल? अशा देवाने काय केलेलं आहे? विवाहाची रचना केलेली आहे. आणि ती पण आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की त्याच्या सार्वकालिक करारानुसार केलेली आहे. त्याच्या सार्वकालिक करारानुसार केलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला लाईट गेली इथं आहे. ओके, त्यासाठी पहिलं सर्वप्रथम एक अल्टिमेट मॅरेज आहे, सर्वश्रेष्ठ विवाह आहे, त्याची रचना आपल्याला पाहायला लागणार. आणि त्या सर्वश्रेष्ठ विवाहाकडे पाहिल्यानंतर मग जो छोटा विवाह ह्या पृथ्वीवर होतो, एका चर्चमध्ये घडतो आणि एका ह्या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये घडतो, तो आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला काय वाटतं, हा मोठा विवाह कुणाचा असेल? सर्वश्रेष्ठ विवाह देव आणि त्याची मंडळी, ख्रिस्त आणि त्याची मंडळी. पण ते तर नुसतं नवीन करारामध्ये चालू झालं ना, ख्रिस्त आणि मंडळी. मग जुन्या करारामध्ये इस्रायल होतं. आणि देवाची योजना मग नवीन करारामधून देवाला ही योजना समजली का, अरे हे विवाहाचं चित्र सुंदर आहे पृथ्वीवर पाहिल्यानंतर, आणि मग आता हे विवाहाचं जे चित्र आहे ते घेऊन आपण आता काय करूया, ख्रिस्त व मंडळी हिला बनवूया, असं आहे का? कुणाला वाटतं की देवाने पृथ्वीवरची रचना पाहून ते मोठी रचना केली, किंवा असं आहे की ती मोठी रचना अगोदरपासून होती आणि तिचं छोटं प्रतिबिंब म्हणून पृथ्वीवरची रचना केलेली आहे? ऑप्शन ए, पृथ्वीवरची रचना पाहून मोठी रचना केलेली आहे. ऑप्शन बी, मोठी रचना नेहमी होती आणि तिच्याप्रमाणे छोटी रचना केलेली आहे. ऑप्शन बी सगळे ओके. तर बघा इकडं देवाची अद्भुत रचना, जे सार्वकालिक रीतीने जे त्रैक्य अनादिकालापासून होता, आपला देव होता, त्या त्रैक्यामधला एक करार आहे. आणि तो करार म्हणजे मी तुला एक करार म्हणून माझ्या लोकांसाठी देईल. यशायाच्या ग्रंथामध्ये आहे 42-46, मी तुला प्रकाश म्हणून देईल. आणि आपण योहान 17 जर का काढलं तर योहान 17 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ते तुझे होते आणि तू त्यांना मला दिलेलं आहेस. तर आता हे कधी बाबा, आता येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, पृथ्वीवर प्रार्थना करत आहे. तुम्हाला काय वाटतं, कधी ते होते आणि कधी देण्यात आले येशू ख्रिस्ताला? योहान 17 काढा. सहावं वचन, जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. ते तुझे होते, कधीपासून होते? ओके. आणि ते तू मला दिले आहेस, कधी झाले बाबा ही देवाणघेवाण? कधी झाली? पृथ्वीवर झाली का अनादिकालापासून झाली? हो, प्रगटीकरण 13:8 मध्ये पण त्यांचे जे नावं आहेत ते जीवनी पुस्तकामध्ये अनंतकालिकपासून आहेत, जे विश्वासणाऱ्यांचे नावं. तर इथं आपण पाहतो की एक जे लोक आहेत त्यांना येशू ख्रिस्ताला दिलेले अनंत कालापासून की हे तुला मिळणार.
पण त्यासाठी येशू ख्रिस्ताला काय करावं लागणार होतं? ते लोक जे आहेत सुंदर होते का? त्यांच्यासाठी काय करावं लागलं येशू ख्रिस्ताला? यावं लागलं, जगावं लागलं. तो मारला गेला, त्यांनी खंडणी भरली, त्याच्या रक्ताने धुवून त्यांना साफ केलेलं आहे आणि स्वतःचं केलेलं आहे, बरोबर की नाही? पण आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायलला पण होशेयाच्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, होशेयाच्या ग्रंथामध्ये इस्रायलला पण म्हटलेलं आहे की मी तुला, बघा बरं हे वचन, आहे का? आपण आत्ता योहान पाहिलं, योहान 17, 1-6, आणि त्याच्यानंतर होशे 2, 16-20 कोण वाचल का? परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला इशी म्हणजे माझा पती म्हणशील, यापुढे कधी मला बाली माझा धनी म्हणणार नाही, कारण मी तिच्या मुखातून बाल मूर्तीची नावे काढून टाकली. यापुढे तिला त्याच्या नावाची आठवण उरणार नाही. त्या दिवशी इस्रायेलाकरिता मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव याबरोबर करार करीन. देशातून धनुष्य, तलवार व युद्ध ही मोडून टाकीन व ते सुखा समाधानाने राहतील, असे मी करीन. मी तुला सर्व काळची आपली वाग्दत्त असे करीन. धर्माने व न्यायाने व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन आणि आकाश पृथ्वीचे ऐकेन. पृथ्वी धान्य, द्राक्षरस व तेल यांचे ऐकेन व ती इस्रायेलाचे ऐकतील. मी तिला आपणासाठी देशात पेरीन. मी लोबामेवर दया करीन व लो अम्मी म्हणजे माझे लोक नव्हत, यास तू अम्मी माझे लोक आहे असे म्हणे व तू माझा देव आहेस असे ते मला म्हणतील. ओके, तर इस्रायलाला देव काय म्हणत आहे की मी तुझा धनी, आणि वाग्दत्त आणि करार हा शब्द तिकडे वापरलेला आहे. पण नवीन करारामध्ये पाऊल काय म्हणतो आपल्याला, रोम 2 मध्ये, नॉट ऑल इस्रायल इज ट्रू इस्रायल. सर्व इस्रायल जो आहे तो खरा इस्रायल नाही. तर मग जशी जी योजना आहे, इस्रायलाला म्हटलेलं आहे की तू माझी वधू म्हणून, पण जुन्या करारामध्ये इस्रायलला डिवोर्स पण देतो यावे, तरी देखील त्याची सार्वकालिक जी कृपेची योजना आहे ती तो सोडत नाही आणि एक शेष भाग ठेवतो आणि त्या इस्रायलद्वारे तो खरा इस्रायल म्हणजे येशू ख्रिस्त ह्याला ह्या पृथ्वीवर पाठवतो. आणि येशू ख्रिस्त इस्रायल जिथं अपयशी ठरलेला आहे, करार मोडणारा ठरलेला आहे, एक काय म्हणतात अडल्ट्रसला काय म्हणतात मराठीमध्ये, व्यभिचारी अशी ठरलेली आहे इस्रायल, त्याच्या एकदम विरोधात किंवा वेगळ्या रीतीने पवित्र आणि निष्कलंक असा येशू ख्रिस्त येतो, तो जगतो आपल्यासाठी. आणि त्याला योहान 3:29 मध्ये काय म्हटलेलं आहे बरं, योहान 3:29 मध्ये, वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. ओके, तर योहान बाप्तिस्मा करणारा जो आहे तो म्हणतोय की मी तो वधूवर नाही, मी वधूवराचा कोण आहे, मित्र आहे. पण खरा वधूवर कोण आहे, येशू ख्रिस्त. आणि मग पाऊल ह्याबद्दल आपल्याला सखोल शिक्षण इफिस 5 मध्ये देत आहे. तो म्हणतो ख्रिस्त व मंडळी आणि पुरुषांनी ख्रिस्ताने जशी प्रीती केलेली आहे मंडळीवर तसं तुम्ही करा, आणि स्त्रियांनी अधीनतेचं जीवन, आनंददायी रीतीने अधीनतेचं जीवन ख्रिस्ताकडे पाहून तुम्ही आपल्या नवऱ्यासंगती जगा. पण हे कशामुळं, ख्रिस्त व मंडळीमुळं. आणि मग 32व्या वचनामध्ये म्हणतो हे रहस्य फार मोठं आहे आणि मी पुरुष व स्त्रीबद्दल बोलत नाही, तर मग मी ख्रिस्त व मंडळीबद्दल बोलत आहे. तर प्रियांनो, पाहिलं का की हे जे आहे ते सर्वात
महत्त्वाचा विवाह आहे, सगळ्यात अल्टिमेट मॅरेज आहे, सगळ्यात मोठा विवाह तो आहे. आणि सत्य शेवटी बायबल कुठं चाललेलं आहे? प्रगटीकरण 19:6-9 कोण वाचेल का? तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जल प्रवाहाचा ध्वनी व प्रचंड मेघ गर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलमवस्त्र नेसावयाला दिले आहे. ते तागाचे तलमवस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहे. तर इथं पाहतो आपण की बायबलमध्ये आत्ता विश्वासणारे त्याच्या शरीराचा भाग झालेले, तो आपला मस्तक आणि आपण त्याचे अवयव. आपल्याला वधू म्हटलेला आहे, वाग्दत्त असं म्हटलेलं आहे, कारण इब्री संस्कृतीमध्ये वाग्दत्त आणि वधू बनणं हे फार गांभीर्याचं होतं. इवन एंगेजमेंट तोडण्यासाठी सोडचिठ्ठी जी आहे ती द्यावीची होती. पण बायबलमध्ये वधू पण आहे, पण एक दिवसासाठी ती वाट पाहत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा दिवस. आणि तिथं अद्भुत ती मेजवानी होणार आणि आपण त्या प्रेमाचं पूर्णत्व जे आहे ते अनुभवणार. येशू ख्रिस्ताचा जे प्रेम आहे त्याचं पूर्णत्व आपण अनुभवणार आणि तिथं आपण आनंदाने राहणार. आणि तिथं कोणही ह्या प्रेमाचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणू शकणार नाही, पाप आणू शकणार नाही, शाप आणू शकणार नाही, जाच जुलुंब छळणूक कोणही त्या प्रेमामध्ये आणि त्या प्रेमाच्या पूर्णत्व अनुभवामध्ये कोणही डिस्टर्ब करू शकणार नाही. तर बायबल काय करत आहे? आपल्याला मोठं चित्र देत आहे उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत. आणि अनादी कालापासून त्याची ही योजना आहे. कारण देवाच्या ज्या योजना आहेत त्याला सर्वत्र माहीत असतात. आणि देव जो आहे तो अचानक योजना करत नाही, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या संकल्पाप्रमाणे सर्व त्याच्या योजना आहेत. तर प्रियांनो, पुरुष व स्त्री जी आहे ह्यांचा जो छोटा विवाह आहे तो एक प्रतिबिंब आहे त्या मोठ्या विवाहाचा. तर म्हणजे देवाने किती हा जो विवाहाचा जो आनंद आहे आणि जो मुद्दा आहे आणि हा टॉपिक आहे किती सॅन्क्टिफाय आणि पवित्र केलेला आहे. कारण देवाने त्याच्या पुत्राला जे बंडखोर जे लोक आहेत त्यांना मिळवण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याला वधूवर म्हणून दिलेलं आहे. आणि त्याने सर्व आज्ञा पालन केलेलं आहे. त्याने स्वतःहून स्वतःची किंमत भरलेली आहे आणि तिला शुद्ध केलेलं आहे, तिला जिंकून घेतलेलं आहे आणि तिच्यासाठी तो पुन्हा येणार आहे त्या आनंदाच्या आणि त्या प्रेमाच्या पूर्ण अनुभवामध्ये नेण्यासाठी. तर तुम्ही विचार करू शकता की मग देवाच्या नजरेमध्ये किती अद्भुत आणि महत्त्वाचं विवाहाचा मुद्दा आहे. आणि मग ख्रिस्ती तरुण तरुणींनी पण त्याच गांभीर्याने, त्याच आदराने, त्याच विशेषतेने ह्याची तयारी करणं फार महत्त्वाचं आहे. तर आपण करत आहोत का तशी तयारी? मग मॅरेज इज ऑनरेबल अबव ऑल असं बायबलमध्ये लिहिलं. इब्री करासपत्रामध्ये सर्व गोष्टींवर माननीय, सन्माननीय जे आहे तो म्हणजे विवाह. मग आता आपल्याला समजायला लागतो. हे मोठी डिझाईन पाहिल्यानंतर मग आपल्याला ती जे छोटं प्रतिबिंब आहे त्याची तयारी करण्यासाठी मग आपण उत्सुक होतो की नाही? तर मग पहिली गोष्ट की देवाने ही जी रचना केलेली आहे, तू माझे हाडातले हाड आणि मांसातले मांस, हा कराराचा शब्द आहे. मूळ भाषेमध्ये कराराचा शब्द आहे. आणि देव जो आहे आदामाद्वारे आपल्याला एक धडा शिकवत आहे की देव करार करणारा देव आहे. पण आदाम जेव्हा हा प्रतिसाद देतो की तू माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस, तर तिथं कराराची भाषा वापरतो. आणि देव इस्रायलला मग एक पूर्व तयारी आणि छोटासा धडा देत आहे की करार किती महत्त्वाचा आहे. आणि पुढे जाऊन देवाचे लोक कराराचे लोक होणार. ते म्हणणार की होय देवाप्पा, तू आमचा देव, आम्ही तुझ्या मार्गामध्ये चालणार, आम्ही तुझे लोक. पण त्या सर्व कराराचं जे सुरुवात होती ह्या विधानातून होती. हे कराराची भाषा इथं आदाम वापरत आहे. आणि प्रियांनो, कराराची भाषा जी आहे ती गांभीर्याची भाषा आहे. करार जेव्हा असतो
तेव्हा तिथं आपल्याला आपली जबाबदारी की मी बांधील आहे हे करण्यासाठी, आणि स्त्री पण म्हणते मी बांधील आहे हे करण्यासाठी. आणि हा जो करार आहे तो भावनेवर अवलंबून नसतो की मला आज वाटतच नाही की मी तुझा पती राहावा म्हणून, उद्यापासून आज मी जरा ब्रेक घेतो, आज मी सुट्टी घेतो, किंवा आज मला वाटतच नाही की पत्नीची भूमिका मला निभावायची, आज मी ब्रेक घेते, आज मी सुट्टी घेते, असं आपण म्हणू शकत नाही. हा करार जो आहे वृद्धापकालामध्ये, सुखात व दुःखात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, श्रीमंतीत व दारिद्र्यात आपण म्हणतो, बरोबर की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण का शिकलो, हे वाऊस आपण का शिकलो, हे जे अभिवचनं आहेत आपण का शिकलो, ह्या कराराच्या भाषेमुळं, की आपण पण कराराच्या नातेसंबंधामध्ये देवापुढं येत आहोत. तर आपण मनन केलं पाहिजे की ख्रिस्त किती अद्भुत कराराचा सेवक आहे, आणि त्याने त्याची कराराची बाजू त्याच्या वधूसाठी किती अद्भुत रीतीने पार पाडली. तो तिच्यासाठी तू स्वतःचं शुद्धीकरण कर कारण मी शुद्ध आहे आणि मग मी तुला जवळ घेईल असं ख्रिस्त बोलला का? नाही. तर त्यांनी करार केला अनंत कालापासून, आणि तो आला आणि तो म्हणतो की ह्या पुस्तकामध्ये, ह्या नियमशास्त्रामध्ये मजविषयीबद्दल लिहिलेलं आहे आणि तो पुरा करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि त्याने स्वखुशीने स्वतः तिच्यासाठी दिलेले आहे. आणि आजही ती शुद्ध आणि परिपूर्ण नाही आहे मंडळी, तरी तो सोडून देतो का तिला? नाही. आजही फार संयमाने तिला तो घडवत आहे, तिला भरवत आहे, तिला चालवत आहे, आणि त्याचे एकही लोक तो गमावणार नाही, आणि तो त्यांच्यासाठी येणार. असा अद्भुत कराराचा प्रभू आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून आपण त्यावर मनन केलं पाहिजे. तर ख्रिस्त आजही आपल्याशी विश्वासू आहे. आणि आपण मग वैवाहिक जीवनामध्ये जेव्हा आपण पडतो तेव्हा मग त्या विश्वासूपणाची एक छोटीशी झलक आपल्या वैवाहिक जीवनामध्ये दाखवायची आहे. ह्या पूर्वतयारीनिशी आपण वैवाहिक जीवनामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि हे इतकं गूढ रहस्य आहे वैवाहिक जीवन, की पाऊल म्हणतोय की एखादा व्यक्ती स्वतःचं पालनपोषण जेव्हा करतो, सर्व करतात स्वतःचं पालनपोषण, पण जेव्हा आपल्या पत्नीचं पालनपोषण करतो आणि फार सौम्यतेने तिची काळजी घेतो, तेव्हा तो स्वतःच्या शरीरासाठी करतो, स्वतःच्या भल्यासाठी करतो. कारण पावलाच्या मनामध्ये ते दोघं एक देह झालेले आहेत, ते एक शरीर या नात्याने जगत आहे. आणि मग तो म्हणतो की हे रहस्य फार गूढ आहे, ते ख्रिस्त व मंडळीचं आहे. तर हे पण पाहतो, तो छोटा विवाह पण पाहतो आणि तो मोठा विवाह पण तो पाहतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा अजून काही जे डिझाईन आहे देवाची ती आपल्याला कळते की का बरं देवाने हा विवाहाचा विधी बनवलेला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे कराराच्या नात्यासाठी आणि सखोल जी ह्या पृथ्वीवर मैत्री असणे त्यासाठी आहे. पण सर्व जे देव बनवतो त्याच्या गौरवासाठी बनवतो. आणि इथं पहिले करीन 30:31 मध्ये लिहिले की जर का खाणे व पिणे ही देवाच्या गौरवासाठी आपण केले पाहिजे, तर विवाह पण देवाच्या गौरवासाठी किती महत्त्वाने आपण निभावायला पाहिजे. जेव्हा एक पती विश्वासू रीतीने प्रेम करतो, क्षमा करतो, तेव्हा तो कुणाच्या गौरवासाठी ते करत आहे? देवाच्या गौरवात. जेव्हा एक पत्नी जी आहे बायबलचं शिक्षण स्वीकारते आणि जग जसं सांगत आहे त्याच्या विरोधात बायबल काय सांगतात ते आत्मसात करून ती अधीनतेचं जीवन आणि प्रीती करते आपल्या नवऱ्यावर, तर कुणाचं गौरव करते? ती देवाचं गौरव करते. मग दुसरं कारण ह्या डिझाईन मागं किंवा दुसरं जी अद्भुत रचना आहे की ह्या जगाला ख्रिस्त व मंडळीचे ह्याचं नातं जे आहे ते प्रगट करणं. ह्या जगाला ख्रिस्त व मंडळीचं नातं जे आहे ते प्रगट करणं. आता विवाहिक जीवन फक्त आपल्या खुशीसाठी राहिलेलं नाही की मला जोपर्यंत मी खुश असणार तोपर्यंत मी असणार नाही. जेव्हा दोघं विश्वासणारे येतात त्यांना कळून चुकलेलं आहे की आपला जो छोटा विवाह आहे त्या मोठ्या विवाहाचा प्रतिबिंब आहे. आणि मग कठीण दिवसामध्ये जेव्हा आपल्याला वाटतं नाही बाबा मी इथून पुढे जाऊ शकणार नाही, नाही जमत मला, हे कठीण दिवसामध्ये तो किंवा ती हे आठवून घेते की हे मॅरेज इज नॉट अबाउट मी प्रायमरीली, माझ्याबद्दल विवाह आणि वैवाहिक जीवन नाही, तर ख्रिस्त व मंडळी ह्याचं प्रतिबिंब आणि एक प्रकारे मिरर, एक आरसा ह्या जगापुढं दाखवणं त्याबद्दल आहे. प्रियांनो, बरेचसे जे आहेत देवाचे सेवक ते म्हणतात की दिस इज अ मॅरेज सेवर.
म्हणजे काय, विवाह जेव्हा धोक्यात येतो, वैवाहिक जीवन धोक्यात येतं, तेव्हा हे जे सत्य आहे ते विवाह वाचवणारं सत्य आहे. जेव्हा दोघांना कळतं किंवा दोघांपैकी एकाला कळतं सखोल रीतीने हृदयात की हे वैवाहिक जीवन माझ्याबद्दल नाही आणि माझ्या हॅपीनेसबद्दल नाही आहे, माझ्याबद्दल आणि माझ्या खुशीबद्दल नाही, तर मला ह्या जगासमोर प्रदर्शित करायचं आहे की ख्रिस्त मंडळीला कशी प्रीती करतो, मला ह्या जगासमोर प्रदर्शित करायचं आहे की वधू जी आहे ती कशी अधीनतेचं जीवन जगते. इट्स नॉट अबाउट मी, आपल्याबद्दल हे राहिलेलं नाही. जेव्हा आपल्याला हे कळतं की आपला जे छोटा नमुना जो आहे तो जगासमोर आपल्याला जगायचा आहे, ख्रिस्त व मंडळीचं नातं प्रदर्शित करायचं आहे ह्या जगासमोर, सगळं काही बदलतं प्रियानो. मग आपल्याला गांभीर्य येतं. मग कठीण दिवसातही आपण म्हणतो की नाही, माझ्या ख्रिस्ताला मला आनंद आणायचा आहे, माझ्या ख्रिस्ताला ह्या जगामध्ये गौरव आणायचा आहे, म्हणून मी ह्यामध्ये टिकून राहील. आता असं आहे, बायबलमध्ये दोनच अलावन्स आहेत किंवा एक मुभा दिलेले आहेत. एक म्हणजे दोघांपैकी एक जो आहे व्यभिचार करतो आणि व्यभिचारामध्येच जगत राहतो अपश्चातापी रीतीने. मग मोकळीक दिलेली आहे घटस्फोटासाठी किंवा सेपरेशनसाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की एखादा व्यक्ती जो आहे सोडून जातो, सर्व जबाबदारी दोघांपैकी एक सोडून जातो, टाकून जातो, आणि बराचसा प्रयास आपण केला, मंडळीने केला त्या व्यक्तीला पश्चातापापर्यंत आणण्यासाठी आणि पुन्हा मागं घेऊन येण्यासाठी, पण ती व्यक्ती जी आहे तिने जो करार जे आहे तो अवहेरला आहे आणि सोडून गेलेला आहे, दुसऱ्या संगती राहत आहे आणि त्याचं जीवन जे आहे तो येतच नाही पश्चातापी रीतीने. तर मग देवाला जी पार्टी तिला इजा झालेली आहे त्यांची पण काळजी आहे, म्हणून देवाने काय केलेलं आहे, हे दोन मुभा किंवा दोन आपल्याला गोष्टी दिल्या आहेत की तिथं मग सेपरेशन होऊ शकतं. तर असं म्हणत नाही मी की काहीच देवाने उपायच दिलं नाही की मॅरेजमध्ये गेलं तर आपल्याला काही हेच नाही, उपायच नाही बाहेर निघण्याचा. ह्या दोन गोष्टी आहेत बायबलमध्ये. पण छोट्या छोट्या कारणासाठी आपण झटपट काही डिसिजन घेऊ शकत नाही. का? कारण ख्रिस्त व मंडळीचं प्रतिबिंब आपल्याला पाडायचं आहे ह्या जगामध्ये. ह्या जगामध्ये सगळं फेल चालू आहे, मॅरेज फेल चालू आहे, सगळीकडं भयंकर रीतीने फेल होत आहे. तर तिथं ख्रिस्ताला ओळखणारे जे आहेत त्यांना देव म्हणत आहे की ख्रिस्ताची प्रीती काय आहे हे तुमच्या विवाहाद्वारे ह्या जगाला दाखवा, आणि मंडळीची अधीनता काय आहे हे तुमच्या विवाहाद्वारे जगाला दाखवा. हे एक मोठं कारण आहे. आणि मग अजून एक कारण आहे की मुलं जन्मास आणणे व देवाच्या वचनाप्रमाणे वाढवणे. तुम्ही कधीच हे वचन कदाचित पाहिलं नसेल. मलाकी 2:15 फार धक्कादायक वचन आहे. तुम्ही बघा, मलाकी 2:15. सापडलं? ज्याचे ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे, अशा कोणीही असे कधी केले नाही. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरिता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. ओके, तर तिथं मराठीमध्ये विविध रीतीने त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. पण इंग्लिशमध्ये तसं होतं, असं ट्रान्सलेशन निघतं की गॉड सिक्स गॉडली ऑफस्प्रिंग, म्हणजे देवभिरू संततीसाठी देव आतुर आहे. म्हणून देव जो आहे परवानगी देत नव्हता जुन्या करारामध्ये की जाऊन परराष्ट्रीय स्त्री, देवहीन स्त्री हिच्या संगती जाऊन तुम्ही लग्न करा. नाही, कारण देव जो आहे एक देवभिरू बीज ह्याची अपेक्षा करत आहे, गॉडली सीड. आणि ते देवभिरू बीज कुठं जन्मल बरं? कुणाच्या घरामध्ये? जे विश्वासणारे एक येतात, ख्रिस्ती विश्वासणारे जेव्हा एक येतात तेव्हा देव पण रस घेत आहे की देवभिरू सीड जे आहे तिथं ते जन्माला येणार. आणि जेव्हा पुत्र किंवा मुलगा आणि मुलगी एका विश्वासणाऱ्या घरात जन्मतात आणि वाढतात, तर पाऊल त्यांना दे आर होली म्हणतो, ते पवित्र आहेत. म्हणजे काय की बाहेरील रीतीने एका विशिष्ट ठिकाणी ते आहेत, एका विश्वासणाऱ्याच्या घरात ते वाढत आहेत.
आणि मंडळीमध्ये वाढत आहेत, तर बाहेरील रीतीने एक सॅन्क्टिफिकेशनचा इफेक्ट त्यांच्यावर होत आहे. बाहेरील रीतीने एक पवित्रीकरणाची छाप त्यांच्यावर पडत आहे. आणि बऱ्याच रीतीने काय होतं, बऱ्याच वेळेस देवबिरू घरामध्ये मग मुलं जे आहेत त्यांच्यावर आध्यात्मिक संगोपन होतं, बायबलच्या वचनाचं संगोपन होतं, मंडळीमध्ये ते वाढतात. आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना त्यांचा पापीपणा जो आहे तो कळतो, भ्रष्टपणा कळतो आणि ते ख्रिस्ताकडे धाव घेतात आणि खरे विश्वासणारे बनतात. म्हणून बायबल म्हणतंय की एक पिढीने दुसऱ्या पिढीला कळवावं देवाच्या महानतेविषयी. आणि एक पिढी दुसऱ्या पिढीला कुठं कळवेल? क्रिकेटच्या पिचवर, फुटबॉल क्लबमध्ये, का एका ख्रिस्ती घराण्यामध्ये ते होतं, विश्वासणाऱ्यांच्या घराण्यामध्ये होतं. कारण विश्वासणाऱ्या घराण्यामध्येच ते वचनाचं गांभीर्य असतं, चर्चचं गांभीर्य असतं, संगोपन असतं, शिक्षा असते, प्रेम असतं, प्रार्थना असतात आपल्या मुलांसाठी. तर ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये देव पुढची जनरेशन, पुढची पिढी जी आहे ती तयार करत असतो. तर देवाला पण काय आहे इंटरेस्ट? त्या गॉडली सीडमध्ये, इथं मलकी 2मध्ये आहे. मग पुढचं कारण किंवा एक डिझाईन देवाने दिलेली आहे की एकमेकांच्या द्वारे आनंद, दिलासा व आधार अनुभवण्यासाठी. आता हे जे आहे तुम्हाला जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. इथं जे ह्या पुस्तकामध्ये एक्लिजियास्टिसला काय म्हणतो आपलं उपदेशक ना, उपदेशक जे आहे 4था अध्याय 9व्या वचनामध्ये की एकटं असणं त्याचा प्रभाव फार कमी असतो, पण दोघे जर का संगती चालले तर मग जेव्हा एक डिस्करेज होतो, एक जो आहे निराश होतो, तर दुसरा त्याला उचलून धरेल. आणि उत्पत्ती 24:67 आणि ह्याच्यामध्ये 67मध्ये असं लिहिलेलं आहे की कोणतरी वाचा, सुंदर वचन आहे ते, उत्पत्तीचं 24:67. मग इसाकाने तिला आपली आई सारा तिच्या डेऱ्यात आणले. त्याने रिबेकाचा स्वीकार केला, ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आपल्या आईच्या पश्चात इसाक सांत्वन पावला. तर सांत्वन, मैत्री, शारीरिक जो अनुभव देवाने निर्माण केलेला आहे, त्या सर्व गोष्टी आपण वैवाहिक जीवनामध्ये त्याचा आनंद उपभोग घेऊ शकतो. नीतिसूत्रे 5मध्ये तर आज्ञा दिलेली आहे की आपल्या तरुणपणाच्या स्त्री संगती तू आनंद घे, पत्नी संगती, आणि सदैव तिचे जे आहे तिला ती तुला खुश करो सर्व गोष्टींमध्ये. आपल्याला माहिती आहे की सॉन्ग ऑफ सॉलोमन हे पुस्तक जे आहे, उपदेशक जे कोणचं आहे ते, गीतरत्न जे पुस्तक आहे ते त्याबद्दलच आहे की त्याबद्दल आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत की देवाने हा आनंद, शारीरिक आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्यांचा आनंद कोणत्या ह्याच्यामध्ये अनुभवायला सांगितलेलं आहे, त्याचं पूर्ण आनंद तुम्ही घ्या वैवाहिक जीवनाच्या कराराच्या नात्यामध्ये, त्या सेफ्टीमध्ये, त्या सुखरूपतेमध्ये तुम्ही तो सर्व आनंद घ्या. तर आपण म्हणत नाही की फक्त आध्यात्मिक कारणच आहे, तर देव जो आहे आपल्याला अनेक रीतीने सांत्वन देतो, ऐकी देतो, आनंद देतो, फ्रेंडशिप देतो ह्या विवाहाच्या डिझाईनमध्ये. आणि मग एक कारण हे पण आहे की विवाहाच्या द्वारे एकमेकांना पवित्र करतो देव. एकमेकांना पवित्र करतो देव. पवित्र आपल्याला सर्वप्रथम वचनाद्वारे करतो, वचनाच्या घोषणेद्वारे. मंडळीमध्ये बरेचसे साधनं दिले देवाने, प्रार्थनेद्वारे, कठीण दिवसाद्वारे पण आपल्याला पवित्र करतो. पवित्र कसं करतो की आपल्याला आपलं कमकुवतपणा समजतो आणि आपण ख्रिस्ताकडे धाव घेतो आणि ख्रिस्ताच्या वचनावर त्या कठीण दिवसामध्ये आपण जास्त जास्त निर्भर राहतो. पण जेव्हा आपण वैवाहिक जीवनामध्ये येतो तेव्हा दोघं जे आहेत, उर्वरित पाप त्यांच्यामध्ये किंवा पापी वृत्ती आहे, दोघं पापी, तारलेले पापी जे आहेत एकत्र येत आहेत. आणि मग एकमेकांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, सवयी वेगळ्या असतात. काही सवयींमुळं संताप होतो, राग येण्याचा मोह होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या वैवाहिक जीवनामध्ये असतात. आणि आपल्याला सर्वात प्रथम मग शिकायला आपल्याला भेटतं की कृपा म्हणजे कशी दाखवावी, संयम म्हणजे कसा दाखवावा, आणि मग क्षमा जी आहे ती कशी दाखवावी. एका जिममध्ये जर का आपण गेलो आणि 5 वर्ष झालं, तो जो जिमवाला इन्स्ट्रक्टर आहे त्यांनी तुम्हाला 5 किलोचं डंबेल दिलेला आहे, 5 वर्षापासून तेच तुम्ही करत आहात, 3 सेट 10 रेपिटेशन आणि 5 किलो, मग तुमची वाढ होणार का?
नाही, तो जो जिम इन्स्ट्रक्टर असतो तो जास्त जास्त प्रेशर टाकतो आणि त्या प्रेशर खालीच मग आपल्याला आपले आध्यात्मिक मसल जे आहेत ते वाढवता येतात. तर तसंच प्रियांनो, आपल्याला एक अद्भुत पत्नी मिळाली, सर्व प्रकारे परफेक्ट पत्नी, आध्यात्मिक रीतीने, शारीरिक सौंदर्य रीतीने, संयमाच्या रीतीने, सगळ्या गोष्टीने माझं ऐकती आणि सगळं काही परफेक्ट दिलं. तसं होतच नाही, पण दिलं पण दिलं. तर मग आपण कृपा दाखवण्यामध्ये वाढू का? संयमामध्ये वाढू का? शांती क्षमामध्ये वाढू का? सेल्फ कंट्रोलमध्ये वाढू का? नाही. पण देव खूप अद्भुत आणि ज्ञानी आहे की काही गोष्टी फार स्ट्रॉंग देतो एका व्यक्तीमध्ये, पण काही गोष्टी फारच अशक्त असतात, त्याच्यामुळं चिडचिड होते. आणि इकडं ह्याच्यामध्ये काही गोष्टी फार सुंदर आणि चांगला आणि देखणा देतो, पण काही गोष्टी काही गोष्टीमध्ये तो अशक्त असतो. आणि मग हे जेव्हा तारलेले पापी येतात, एकत्र राहतात, मग खरी जो चॅलेंज आहे तो सुरुवात होतो. हनीमूनमध्येच पहिलं जे बाचाबाची होती, बरोबर की नाही? हनीमूनमध्येच ह्याच्या बऱ्याचशा अपेक्षा असतात, तिच्या बऱ्याचशा अपेक्षा असतात आणि मग तिथं प्रॉब्लेम होतो, तिथं वादावाद तिथं होतं. मग आपल्याला कळतं, बापरे, एवढं मी तयारी करत होते, एवढे मी पिक्चर पाहिले, एवढं सगळं नाही का, पिक्चरमध्ये सगळं काय हनीमूनमध्ये सुरळीतच चाललेलं आहे. पण मग आपल्याला कळतं की रिॲलिटी फार वेगळी असते, जी वास्तविकता जी आहे ती फार वेगळी असते. दररोज आपल्याला कृपेची गरज असते, दररोज आपल्याला ख्रिस्ताच्या अभिवचनाची, ख्रिस्ताच्या सुवार्तेची, ख्रिस्ताकडे येण्याची, त्याच्यामध्ये बलसंपन्न होण्याची गरज असते आणि आपण करू शकत नाही. आपण म्हणतो देवाला. मग ह्या रीतीने देव आपल्याला आपला अशक्तपणा दाखवून वैवाहिक जीवनाद्वारे आपल्याला पवित्र करतो, आपल्याला स्वतःकडे खेचतो की माझ्यामध्ये परिपूर्णता आहे, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, माझ्याकडून तू घे, माझं जीवन जे आहे तुझ्यामध्ये वाहू दे, जेणेकरून तू अधिक आणि अधिक पवित्र होणार. तर कोणी आपल्याला सारांश रीतीने सांगू शकतं का काय काय आहे देवाची डिझाईन बरं वैवाहिक जीवनासाठी? सारांशिक रीतीने कोण सांगू शकल की आज मी हे शिकलो, देवाची रचना ही आहे विवाहाबद्दल. अगोदर माझे हा गृह होता, हा विचार होता, पण आज मी हे शिकलो, हे शिकले. एक पॉईंट. देवाने निर्माण केलेला आहे. ओके. एका स्त्रीसाठी, एका पुरुषासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्या जीवनातील देवानंतर म्हणजे एकदम जवळचं नातं, घनिष्ठ नातं, या दृष्टिकोनातून देव विवाहाकडे बघतो. बरोबर. दोघांना एक देह म्हटलेलं आहे. म्हणजे काय की ख्रिस्तानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर नातं. आणि असं नाही की आपले रिलेटिव्ह यांना सोडून द्यायचं, आईवडिलांचा अवमान करायचं नाही, ते पण महत्त्वाचे आहेत. आपण विविध रीतीने त्यांचा मान राखू शकतो, त्यांना मदत करू शकतो. पण आता एक देह आपला पेरेंट्स संगती तो शब्द वापरलेला नाही, आईवडिलांसंगती तो शब्द वापरलेला नाही, पत्नी संगतीच तो शब्द वापरलेला आहे. कराराचं नातं आहे. फार गांभीर्याने आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये एंटर करायचं आहे. बरोबर, बरोबर. आपण असंच मला आज ब्रेक घ्यायचा आहे, आपण इझिली फार सुरळीत रीतीने, सोप्या रीतीने एकमेकांपासून विभक्त होऊ शकत नाही. इकडून कोणी काय शिकलं का? रन रेट कमी आहे का जास्त आहे तुमचा? ज्यांचा रन रेट खूप वाढलेला आहे ते लगेच शिकतात बघा, त्यांना लगेच अप्लाय करायचं आहे जीवनामध्ये. हां, कोण काय शिकलं? अद्वय, तुझा जरी 3चा रन रेट असेल तरी तू सांग काहीतरी. ओके. तर काही प्रश्न आहेत आपल्यासाठी. आज 17मुळे तुम्हाला विवाहाविषयीच्या जगातील कल्पना विसरण्यास आणि बायबलमधील विवाहाची संकल्पना शिकण्यास कशी मदत होते? काही पॉईंट्स आपण पाहिलेले आहेत, पुढचा बघूया. जर तुम्हाला बायबलमधील विवाहाची रचना पाळून देवाला गौरव देण्याची इच्छा नसेल तर आज ख्रिस्ताकडे या. तो तुम्हाला शुद्धीकरण, क्षमा आणि बायबलच्या सत्याला स्वीकारण्याचे नवीन हृदय देईल. आज जर का तुम्ही बसलेले आहात आणि तुम्हाला काहीच इच्छा नसेल की हे किती गांभीर्याचं आहे,
आणि कसं मला देवाला गौरव द्यायचा आहे ह्याद्वारे त्याचं गांभीर्य वाटत नसेल तर मग आपण खरे विश्वासणारे आहोत का नाही हा प्रश्न आहे. कारण खऱ्या विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताच्या महिमेसाठी जगायचं असतं, देवाच्या गौरवासाठी जगायचं असतं. आणि मॅरेज, विवाहिक जीवन जो आहे फार मोठा भाग आहे आपल्या जीवनामध्ये. पहिले 30 वर्ष किंवा 25 वर्ष एक भाग झाला, त्याच्यानंतर बहुतांश भाग आपल्याला ह्या जीवनामध्ये कसा घालवायचा आहे, मॅरिड, विवाह झालेला. 40 वर्ष 50 वर्ष तर किती मोठी डिसिजन आहे ही, खूप मोठी डिसिजन आहे. तर तुम्हाला वाटत नसेल की ह्याद्वारे मला देवाला गौरव द्यायचा असेल तर आज तारणाचा दिवस आहे. ख्रिस्त आपल्याला क्षमा करू शकतो, शुद्ध करू शकतो आणि आपल्याला नवीन रीतीने ह्याकडं पाहण्यासाठी जी कृपा लागते ती तो देऊ शकतो. तर आपण इथं थांबूया. काही प्रश्न आहेत का कुणाचे? काही समजलं नाही किंवा काही गोंधळाचं वाटलं? का सर्व समजलं? आणि खूप लवकर अप्लाय करायचं आहे. तर हे नोट्स तुम्हाला देण्यात येतील PDF वर. तर बारकाईने मग तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि विशेष करून जेव्हा तुमची विवाहाची डेट जवळ येईल तेव्हा तुम्ही आमच्या संगती संपर्क साधू शकता आणि अधिक माहिती जी आहे मिळवू शकता. तोपर्यंत हे जे नोट्स आहेत सुंदर रीतीने तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. आपलं किती वाजेपर्यंत होतं दादा? 10:15 पर्यंत होतं, बरोबर. ओके, आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिलीस की विवाह जो आहे फार गंभीर हा विषय आहे आणि हे कराराचं नातं आहे, ह्या जगामध्ये सखोलचं असं हे नातं आहे. पण त्या पलीकडं आम्ही शिकलो की ख्रिस्त व मंडळी ह्याचं नातं दर्शवणं ह्या जगामध्ये, ह्या अंधारलेल्या जगामध्ये, ह्यासाठी ख्रिस्ती विश्वासणाराचा विवाह असतो देवबापा. ह्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरं रीतीने आम्हाला हे सगळं हृदयात घेण्यासाठी तू सहाय्य कर आणि विशेष करून विवाहाच्या उतार चढावामध्ये, संघर्षामध्ये ह्या सगळे जे सत्य एक पाया आमच्या जीवनासाठी असू दे. ही लहानशी विनंती आम्ही येशू ख्रिस्ताच्या गोड जीवत नावात मागतो म्हणून तो आहे. आम्ही ओके, तर आता आपला चहा 10:20 झाले, तर एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन इथे चॅनलमध्ये चहा आहे.